नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण मोठ्या टॉप 9 बातम्या बघणार आहोत। पक्षाची स्थापना मी केली पण माझा पक्ष दुसऱ्यांना दिला। चंदीगडमध्ये जसं आपचं झालं तसं आमचं झालंय। चंदीगड प्रकरण सत्तेच्या गैरवापराचं उत्तम उदाहरण। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर शरद पवारांचं हे वक्तव्य। स्थापना मी केली आणि तो पक्ष आमच्या हातात काढून दुसऱ्यांना दिला। कारण जसं आमचं झालं तसं आमचं झालं। पण सुदैवानं अजून या देशाची न्यायव्यवस्था ही कुठे आम्हाला जाता येते अशी आहे। भाजपला विजयाची खात्री नाही, सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा भाजपचा प्रयत्न। भ्रष्टाचारांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा। शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल। काही राज्य ही अस्थिर कशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात। त्यासाठी ईडीचा वापर आणि जे त्यांचे लोक सांगतात की मोदी हे तर नामुमकिन आहे, ते हे नामुमकिन आम्ही सतत बघत असतो। राज्यातील विरोधी पक्ष नेते भाजपमध्ये येण्याचा ट्रेंड कायम राहणार। विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार आणि दंबादास दानवे लवकरच भाजपात येणार, आशिष देशमुखांचा दावा। राष्ट्रातील दोनही विरोधी पक्ष नेते हे भाजपामध्ये महायुतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। जो आजपर्यंतचा ट्रेंड विरोधी पक्ष नेत्यांचा महाराष्ट्रातला आहे तो नक्कीच कंटिन्यू समोर होणार आहे। शरद पवारांची आज मंचरमध्ये सभा। पवारांच्या उपस्थितीत संध्याकाळी 4 वाजता कार्यकर्त्यांची बैठक, त्याआधी एक पत्रकार परिषद। मनोज जरांगे पाटलांची आज मराठा समाज बांधवांसोबत बैठक। जरांगे पाटील पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार। मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यास आनंदच, मात्र आरक्षण कोर्टात टिकेल का याबाबत मनात शंकाच आहे। मराठा आरक्षणावर शरद पवारांची ही प्रतिक्रिया। आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। 15,13,909 विद्यार्थी परीक्षा देणार। गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांची नियुक्ती। आज राज्यभर वीज कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांचं आंदोलन। महावितरण, महानिर्मिती, महापरिषणमध्ये रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना घेण्याची मागणी। अन्यथा 5 मार्चपासून आंदोलन करण्याची नोटीस।